नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने लातूरमध्ये जवाहर विद्यालयामध्ये चिमुरडीनं म्हणजे 12 वर्षाच्या चिमुरडीनं आपली म्हणजे जीवनयात्रा संपवली आणि तेही बाथरूम मध्ये टॉवेलच्या साह्याने. गोष्ट पचत नाहीये आणि पचणारही नाहीये. कारण ज्या पद्धतीनं ज्या वयात काय मृत्यू काय आहे आणि वेदन म्हणजे बाकीच्या गंध आणि सुगंध नसणार निरागस बालमन आणि या निरागस बालमनामध्ये ज्या पद्धतीचा आनंद आणि कल्लोळ असतो त्या ठिकाणी या मृत्यूचा विचार तरी कुणी करेल का आणि होईल का? प्रश्नार्थक चिन्ह. पण ती घटना घडली आहे लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये. अनुष्का पाटोळे नावाच्या विद्यार्थिनीनं आंघोळीला जात गेल्यानंतर टॉवेलने गळफास घेतलाय असं सांगण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं या अनुष्काचा ज्या पद्धतीचा करून अंत झालाय ना, खऱ्या अर्थानं आता पालकांचे डोळे असे खाडकून उघडले असतील की आम्ही काय करतोय. ज्या म्हणजे गुणवत्तेच्या मागे पळणारे, जे स्वतःच्या मुलाचं भवितव्य घडवणारे, ज्यांना सर्वसामान्य लोकांपासून आपल्या मुलांना इतर वेगळं दाखवण्याची जी परिस्थिती दाखवणारे, अशा सगळ्यांच्या डोळ्यात हे अंजन आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या पाल्याला एक वेगळ्या परिस्थितीत घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं घडवली पाहिजे, सगळ्यांचे अधिकार आहेत ते. पण अशा पद्धतीने जीवावर बेतणाऱ्या जर घटना होत असतील आणि अशा इन्स्टिट्यूट मधून या पद्धतीचे रिझल्ट मिळत असतील तर खऱ्या अर्थानं मुलांना आपल्या जवळ सांभाळणं हे सगळ्यात सर्वोत्तम आहे. महाराष्ट्र सध्या शैक्षणिक विभागाच्या संदर्भात त्याच्यावर बोलणारच आहे, भरपूर आहे बोलण्यासारखं. पण ज्या पद्धतीची परिस्थिती येऊन ठेपली आहे ना आणि ज्या पद्धतीचा अवडंबर किंवा ज्या पद्धतीच्या काल्पनिक मनोरे रचून आम्ही त्या काल्पनिक मनोऱ्यावर आपल्या मुलांना चढवण्याचा प्रयत्न करतोय ना, ते खऱ्या अर्थानं धोकेदायक आहे. या पद्धतीनं अनुष्का पाटोळेची परिस्थिती सांगण्यात आली, तिची आईचे उत्तर आली, वडिलांचे प्रश्न समोर येत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन मात्र हाताची घडी तोंडावर बोट. काय प्रकार आहे हा? मुलं पाठवावी की नाही तुमच्या म्हणजे स्वतःची विद्वत्ता खर्च करून एंट्रन्स एक्झाम देऊन म्हणजे नवोदयाच्या परीक्षा देऊन मुलं गुणवत्ता यादीत येतात आणि चांगलं भवितव्य तुमच्याकडून घडेल यासाठी तुमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतात. आणि तुमच्याकडे शाळेत प्रवेश घेतल्यानंतर मुलांसोबत अशा पद्धतीच्या प्रतारणा होत असतील, ज्या मुलांच्या कवळ्या वयात त्यांना फक्त हसणं वागणं आणि अभ्यास करण्याशिवाय दुसरं काही दिसत नसेल, त्यावेळेस ते मृत्यूचा विचार करत असतील तर सगळ्यात मोठा समाजाला लागलेला अभिशाप आहे ना हा, कलंक आहे ना हा. आणि हा कलंक कशा पद्धतीने म्हणजे 12 वर्षाच्या मुलीने जर आत्महत्या करण्याचा विचार करावा म्हणजे सगळ्यात मोठा कळस आहे हो. या वयात काहीच कळत नाही मुलांना, लेकरांना. 3 दिवस अगोदर 4 दिवस अगोदर त्या आईला म्हणते की मला हे खाऊ घेऊन ये, जी म्हणणारी मुलगी निरागस मुलगी 4थ्या दिवशी आत्महत्या करते म्हणजे काय? आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या समोर हा सगळ्यात मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे. काय करताय तुम्ही? त्याला कोण जबाबदार आहे? जवाहर नवोदय विद्यालयाचं वातावरण जबाबदार आहे का तिथली परिस्थिती जबाबदार आहे का तिथले काळजी घेणारे केअरटेकर जबाबदार आहेत? या सगळ्यांवर प्रश्नांचे वाभाडे ओढणारी ही घटना आहे. परिस्थिती काही असो, परिस्थिती कशी असो, पण मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं आपल्याला आधीपासून म्हणलं गेलंय आणि त्यांना फुलासारखंच जपलं पाहिजे. अशा पद्धतीचे विचार जर मुलांच्या मनामध्ये येत असतील आणि 12व्या वर्षात जर त्यांना आत्महत्यासारखे पर्याय निवडण्याची वेळ येत असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही शिक्षण व्यवस्थेत काय कमवलंय आणि काय मिळवतोय? बोलाची गडी बोलाचा भात. ते महेश मांजरेकरांनी पिक्चर काढला होता, शिक्षणाचा आईचा घो. त्या शिक्षणाचा आईचा घोच झालाय आता खऱ्या अर्थात. सगळीकडे तीच परिस्थिती. नुसते मनोरे रचले चाललायत काल्पनिक आणि मुलं त्याच्यातली खेळणी झालीत, खेळणी. पाहिजे त्या पद्धतीने पळवा.
पाहिजे त्या पद्धतीने फिरवा. मुलांनी पोपटासारखं बोलावं अशी आपली इच्छा असते, भले त्याला समजू किंवा न समजू. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही मुलांचं बालपण मारलंय आणि ते मारलेल्या बालपणाचीच खरी प्रचिती म्हणजे अनुष्काला 12व्या वर्षी जी दुर्बुद्धी सुचली आत्महत्या करण्याची. खऱ्या अर्थानं टावेलने आत्महत्या होते का हो? प्रश्न आहे माझा तुम्हाला. 50 रुपयाचा टावेल, 50 रुपयाचा टावेल, 50 रुपयाचा टावेल. अरे प्रत्येक ठिकाणी 50 रुपयाचा टावेल. अरे किंमत तरी ठरवली कशी त्या टावेलची? आणि ह्या टावेलनं आत्महत्या केली म्हणे तिनं. टावेलनं गाड सुद्धा लवकर बांधता येत नाही. न आत्महत्या कशी होणार आहे देवालाच माहिती. आणि त्या जवाहर विद्यालयातल्या त्या केअरटेकरांना माहिती. पण खऱ्या अर्थानं याच्यावर सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कारण की विद्यार्थ्यांच्या अशा परिस्थितीमध्ये कशी अवस्था निर्माण होते, या 12 वर्षाच्या चिमुकल्या पोरांना ही दुर्बुद्धी कशी सुचते, हे खरंच संशोधनाचा विषय. आत्महत्या होते करावी, कशी करावी, काय करावी, ही जेव्हा माणसाचं एक तर येड लागलेला माणूस असेल किंवा जीवनात फरफटलेला माणूस असेल, तो हा असा घाणेरडा विचार करतो. पण या वयात काहीच कळत नाही हो. फक्त कळतं तो निरागसपणा, निरागस गोडी. हसण्यावर सुद्धा माणसाचं मन भाळतं, अशी परिस्थिती. आणि या मुलींनी आत्महत्या करण्याचा विचार करावा, खरंच मनाला पटत नाही. आता ते शासनाने तपासावं, त्यांच्या तरी मनाला पटतंय का नाही. आणि खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीत जर मुलं वाढत असतील, संगोपित होत असतील आणि त्यांच्यावर पुढच्या परिस्थितीत काय प्रयोग होतील सांगता येत नाहीत. तर ही माझी हात जोडून विनंती त्या पालकांना सुद्धा आणि त्या प्रशासकातल्या सगळ्या महानुभावांना सुद्धा, हे खऱ्या अर्थानं लेकरांना खेळणं बनवू नका, बोलका पोपट बनवू नका. घडवा, घडेल, पण त्यासाठी बिघडू नका. आणि अशा पद्धतीनं डोक्यात काही तिसरी सनक घेऊन अशा पद्धतीचे पावलं उचलायला लेकरांना प्रवृत्त करू नका. कारण की भविष्य आहेत, उद्याचं भविष्य तेच आहेत आणि त्यांच्या जीवावरच पुढच्या परिस्थिती आम्ही जोडतोय. त्यामुळं सामाजिक परिस्थिती जर जपायची असेल, सामाजिक परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थानं सुदृढता आणायची असेल ना, तर खऱ्या अर्थानं शिक्षण पद्धतीमध्ये बरेच बदल झाले पाहिजेत. मुलांमध्ये ज्या परिस्थितीच्या भावना आम्ही आज निर्माण करून एकमेकाच्याशी एक स्पर्धक म्हणून वागू लागलोय ना, त्या स्पर्धा तुटल्या पाहिजेत, मोडल्या पाहिजेत, संपल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या पद्धतीनं विकसित होऊ द्या. कारण की शेवटी विषय आहे तो पोटाचा खळगी भरण्याचा आणि सामाजिक विकास करण्याचा. जर तो विषय त्यांच्या डोक्यात रुचेल, पचेल, वाढेल तरच त्या गोष्टी होतील. पण जबरदस्तीचा रामराम हा कधीही कुणाला पुढे नेत नाही, हे मात्र निश्चित. त्यामुळं महेश मांजरेकरांची जी चित्रपटाची आठवण, शिक्षणाचा आईचा घो, हाच लक्षात येतो. आणि खऱ्या अर्थानं त्या चिमुरडीने अनुष्काचा झालेला हा असा जो अंत आहे, तिनं स्वतःची जीवनयात्रा ज्या पद्धतीने संपवली, खरंच हेलावे देत आहेत. काय हे प्रशासनाने याचा जागरूकपणे तपास लावावा आणि जे दोषी असेल ना, भर चौकात त्याला शिक्षा द्यावी, हीच विनंती. नमस्कार.